सरुलीपाडा संघाचा संगणक आपल्याला विनंती आहे की आपण आपली सलामी जोडी पाठवायची आहे. तर पाहतोय आपण सलामी जोडी खेळपट्टीकडे येताना शरददादा भोईर यांचा संघ पाहतोय आपण. जे भोलेनाथ सरुलीपाडा नाणेफेक जिंकली होती आणि पहिले क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण निर्धारित 4 षटकामध्ये 42 धावसंख्येवर रोखण्यामध्ये यश संपादन केलं आणि त्याच्यासमोर 43 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. सलामी जोडी खेळपट्टीवर नामदेव आणि एका शैलिस्ट ऑलराऊंडर म्हणजे ज्याची ओळख आहे साईनाथ. सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहेत प्रकाश डोंगरे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक अतिशय चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे जनुमान सरोली या संघ आणि जनुमान गोवे. म्हणजे जर दोन्ही संघाची तुलना केली आपण या टॉप ग्रुपमध्ये निश्चित आतापर्यंत जर पाहिलं आपण सर्वात जास्त आघाडीवर आहेत. गुण जास्त आहेत दोघांचे पण आणि जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालं या दोन्ही संघाच्या माध्यमातून. पण इथे मात्र अजून एक जबरदस्ती कामगिरी करण्याच्या तयारीकडे. अ गटमध्ये खूपच छान खेळ साकारले पण ब गटात जर विचार केला आपण ब गटामध्ये अजून क्लिअर नाही झालं की कुठल्या संघाची मजबूत स्थिती आहे. पहिला चेंडू पाहतोय आपण छोट्या बॅटलीचा वापर केला होता. सरळ निशाणा आपण पाहतोय की काय इथं मात्र सहमत नाहीये आणि इथं मात्र धावा पूर्ण करेल. आता मात्र पाहतोय आपण 3 बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक तिथं पाहायला मिळाला नाही आणि त्याचाच परिणाम पाहतोय आपण की 3 धावा सहज पूर्ण. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाऊया. आपण धावसंख्या झाली आहे धावफलकावर 3 धावा. सुनील पवार सोबतच समालोचक करत आहेत. 43 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या पाहतोय आपण 3-1 सुरुवात. सज्ज होते गोलंदाज संतोष. इथे मात्र निश्चित वापसी करावी लागेल, विकेट प्राप्त करावं लागेल. याच पाहता चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून अप्रतिम अप्रतिम पाहतोय आपण. सुपर चौकार इथे मात्र वसूल करतोय साईनाथ. क्लास क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला सायनतेच्या माध्यमातून. चौकार आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनत आहेत कारण की 43 धावांचं लक्ष आहे सुनील पवार आणि एक चांगली सुरुवात कर्णधाराच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकारने आपलं खातं देखील खोललं जात आहे. आणि जिथे बरोबर सांगितलं आपण एक जबरदस्त शॉट पाहायला मिळालं. वर पिच चेंडू होता हफलीवर घेतून काय क्लास एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडूला पाठवतोय सीमा पार चौकार. चौकाराने मात्र साईनाथ आपलं खातं उघडतोय. 43 धावाचे एक मापक आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते जय भोलेनाथ सरुलीपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होते संतोष. समोर खेळण्यासाठी साईनाथ. यावेळेस पाहता खऱ्या अर्थाने ऑफसाईडकडे खेळायचं होतं पण चेंडू मात्र मिड ऑनला जातोय आणि त्यापर्यंत अतिशय वेगात एक धाव पूर्ण करताना पाहतोय आपण. कंप्लीट करतोय 1 रन्स. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 8-1 जबरदस्त सुरुवात. राईट अमोर विकेट. सज्ज होताना संतोष. पुढचा चेंडू यावेळेस पात्र ऑन राईट पाहतोय आपण. नामदेवचा एक मनपसंत फटका म्हटला जातोय. लॉंग ऑन कडे चेंडू येतोय तोपर्यंत मात्र संधी होती. 1 धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज नामदेव. व्यक्तिगत
पाहतोय आपण धावसंख्या 9. सज्ज होताना संतोष. याच पात्र चांगला चेंडू, त्रिफळाची बाद आणि पहिल्या विकेटचं पतन. मी म्हणेल वापसी केली. गोलंदाजांनी ज्या प्रकारच्या धावा खर्च केले होते संतोष पाटील याने त्याच्यावर पूर्ण भरपाई केली इथे गोलंदाज संतोष पाटील याने, कारण की विकेट घेतलाय. कर्णधारला डगआउटचा रस्ता दाखवलाय. साईने आता निराश पावलाने डगआउटला जाताना आपण पाहायला मिळत आहे. एक चांगली वापसी म्हणेल. जिथं पाहतोय आपण आता मात्र क्रमांक 3 वर खेळपट्टीवर येताना फलंदाज शरददादा भोईर. मी दोन्ही संघांना पुन्हा एकदा आवाज देतोय. जय हनुमान सरवली आणि अगेन्स्ट आपण पाहणार आहोत जय हनुमान गोवे. बिग मॅच, बिग लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये आला असेल तर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि जिथं बरोबर सांगितलं, कारण की दोन्ही संघासाठी हा सामना खूप अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण की दोन्ही संघात जर विचार केला आपण आतापर्यंत 4-4 गुण आहेत आणि जो संघ जिंकेल मात्र तो क्वालिफाईड होण्यासाठी एका पक्की दावेदारी मजबूत करेल आणि तो सामना खूप रंगतदार होईल. पण इथं मात्र हा सामना एकतर्फी होतोय किंवा मात्र रंगतदार होतोय हे पाहायचं आहे. कारण की क्रमांक 3 वर भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ संघटनेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि पहिले अध्यक्षपद विराजमान झाल्यानंतर खूप छान प्रगती केली टेनिस क्रिकेट 40+ संघटनेच्या माध्यमातून असे शरददादा भोईर. पाहतोय आपण क्रमांक 3 वर खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं आपण उद्योगपती सरवली पाडा गावाचे, पण इथं मात्र आपल्या संघाच्या माध्यमातून एक झकास फटकेबाजी पाहायला मिळेल काय शरददादा यांच्या माध्यमातून. सज्ज होताना गोलंदाज संतोष. या स्वतः चांगला चेंडू काय घडलंय पाहायचंय. एक्झॅक्टली चेंडू कुठं ब्रश झालंय पाहावं लागेल. शॉर्ट टच केले रिजनकडे बॅटला चेंडू लागून गेला होता आणि तोपर्यंत मात्र संधी होती. एक धाव खातं उघडतोय शरद भोईर आपलं स्वतःचं आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 10. येणाऱ्या फलंदाजामध्ये जर विचार केला आपण तर अजून दिनेश किमॅन डागपुरा फलंदाज म्हणजे ओळख आहे. त्यानंतर रतन नो डाऊट. काल काय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होती रतनच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र अजून नितीन सारखा एक धडाकेबाज फलंदाज या संघाकडे आहे. म्हणजे सामना अजून संपला नाही आहे कारण की दोन्ही संघाकडे समान संधी आहे. इथून जर मात्र विकेट प्राप्त केल्या 1-2 आणि या षटकामध्ये धावा खर्च कमी केल्या धावा खर्च तर निश्चित सामना झुकू शकतोय पिंपळगर संघाकडे. नंदू एक चांगला महान ऑलराऊंडर म्हणजे ची ओळख निर्माण केली आपल्या स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून. तोच संगनायक येतोय गोलंदाजी करण्यासाठी. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम कबीरजी ठाकरे. त्याचबरोबर पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट ची सुविधा आम्हाला प्राप्त करून दिली असे आदरणीय दत्तात्रय साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे आहे. संघाचे सर्वेसर्वा विजेंद्रजी ठाकरे. गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण नंदू. एक गाव एक मंडळ जर म्हटलं वीरतानाजी क्रीडांगण दापोडे. यास स्वतः पंच केले. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि तोपर्यंत मात्र सहज शरद भोईर यांच्याकडे वेळ होती. या 2 धावा कंप्लीट करतोय. या 2 धावींनी व्यक्तिगत 3 या धावसंख्येवर संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 12. एक जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. 2 दिवशी ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय महेंद्र म्हात्रे प्रीमियर लीग 2021चा हा शेवटचा दिवस पाहतोय आपण. सकाळचं सत्र. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय विजयजी पाटील आणि गणेशजी ठाकरे. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. या स्पर्धा कट केल्या चेंडूला अतिशय चांगला फटका आहे बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे. गलीचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र काय मनसील संदेश. जिथं सहज बाद करण्याची संधी होती तिथं मात्र एक अतिरिक्त धावा मिळाल्या. या 3 धावींनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. आता मात्र जर पाहिले आपण 15. शरद भोईर व्यक्तिगत पाहतोय आपण 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना 3 चेंडूचा सामना केलेला आहे. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. मात्र आयोजन असो की मात्र जयभोलेनाथ सरलीपाडा संघाचा खेळ असो सिटी क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच पाहतोय आपण जयभोलेनाथ चषक आयोजक जयभोलेनाथ संपूर्ण संघ सरलीपाडा. शरददादा भोईर सागर भोईर अनॉल जयभोलेनाथ संघाच्या माध्यमातून. गोलंदाज इथं मात्र सज्ज होताना राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू
यास पात्र पंच केले चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं करतोय फलंदाज नामदेव आणि खूप छान लाखमोलाची साथ देताना शरद भोईर. व्यक्तिगत या 2 धावांनी नामदेव पोहोचतोय. व्यक्तिगत जर पाहिलं आपण 6 या धावसंख्येवर संघात धावसंख्या पुढे सरते ती 17. एक चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी अजून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस पात्र धीम्या गतीचा फसवा चेंडू टप्पापर्यंत थोडासा चेंडू बाहेर वळतोय. एक अप्रतिम मारा केला या चेंडूवर बीट होतोय. विकेट इथं मात्र प्राप्त करावं लागेल. जर सामना जिंकायचा असेल विकेट पडला तर दबाव वाढेल. अगदी बरोबर, कारण की 17 धावा धावपलकर लागलेल्या आहेत. फक्त एक गडी बाद केलाय आतापर्यंत गोलंदाजाने. संतोष पाटील ज्याने पहिला षटक टाकला होता त्याच्यामध्ये एक विकेट मिळाला होता. सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहे शापूरवरून प्रकाशजी डोंगरे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. सज्ज होताना या स्पर्धा परत एक चांगला चेंडू. या 2 चेंडूने मात्र थोडंसं वापसी करताना पाहतोय आपण गावदी स्पोर्ट पिंपळकर संघ. कारण की ज्या प्रकारे षटक हाताळलं गेलं पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर मात्र 3 धावा, त्यानंतर 2 आणि त्यानंतर लागोपाठ 2 निर्धाव म्हणजे 43 धावाचं आव्हान आहे. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 11ची जवळपास सरासरी राखणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट भिवंडी जर म्हटलं तर निश्चित या जगाच्या कानाकोपऱ्यातून नंबर 1 हा तालुका येतो, यात कुठली शंका नाहीये. कारण की जवळपास जर पाहिलं आपण रोजचे 2 ते 3 बिग टुर्नामेंट आपण रोज पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. आणि या धमाल आणि कमाल एक चर्चेचा विषय असतोय. भिवंडी टेनिस क्रिकेट सर्वात लोकप्रिय. याच पात्र सुपर फटका पाहतोय आपण, पण फटका फसतोय कव्हर रिजन कडे आणि नामदेव हा फलंदाज बाद. तर पाहतोय आपण इथं मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावाचं लक्ष स्वीकारताना 2 बाद धावफलकर धाव होत्या 17. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा बनवायला लागेल 26. म्हणजे थोडंसं कठीण अवघड खडतर आव्हान असेल जयभरनाथ संघासाठी. पण क्रमांक पाहतोय आपण 4 वर नवीन फलंदाज नितीन खेळपट्टीवर येताना पाहतोय. सध्या तरी आपण पाहतोय एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल दापोडे येथील हा डायटेलिकस यूट्यूबच्या माध्यमातून आणि ट्रिपल एचच्या माध्यमातून पाहत आहे. आज मित्रांनो वाढदिवस अशा व्यक्तीचा आहे ज्यांनी भादवड गावामध्ये सर्वप्रथम ब्रॉसबँड उभा केलेला आहे आणि त्या ब्रॉसबँडच्या मास्तर म्हणून त्यांना आम्ही नेहमी पुढे बघितलेलं आहे. मानेश्री सागर नाईक मास्तर आमचे आई गावदेवी ब्रॉसबँड भादवड यांच्या वतीने आम्ही आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. तर 12 चेंडूमध्ये पाहतोय आपण 26 धावा इथं मात्र पूर्ण करावे लागेल. एक जबरदस्त रंगतदार स्थितीकडे सामना पाहतोय आपण. नंदू यांनी ज्या प्रकारे षटक हाताळले, फक्त धावा खर्च केल्या 7 आणि 1 विकेट प्राप्त केले. आणि इथून मात्र या षटकामध्ये पाहतोय गोलंदाज व्हीआयपी डायजे एंड कडनं देवीदास, एक मोठं नाव 40+ गावदेवी पिंपळकर संघाचं एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली स्वतःच्या गोलंदाजीच्या बळावर, तो वेगवान गोलंदाज इथं मात्र सज्ज होतोय. 12 चेंडू 26 असं समीकरण. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 13 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. पहिला चेंडू ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की वेगवान गोलंदाज म्हणजे जी ओळख आहे या संघामध्ये, तोच एक वेगवान चेंडू हाताळतोय आणि बीट होतोय पहिल्या चेंडूवर फलंदाज. 11 चेंडू 26 असं समीकरण. प्रत्येक चेंडू मागं समीकरण आता मात्र बदलत जाईल. कुठला संघाचा दबदबा कायम राहील या सामन्यात ते पाहायचंय. 11 चेंडू 26 असं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी सरुलीपाडा संघाला सफल झालंय. पण अजून एक चांगल्या लेंथवरचा चेंडू, काय अप्रतिम गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळते. आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावेचं समीकरण थोडंसं कठीण आव्हान ठरणार आहे जयभरनाथ सरुलीपाडा संघासाठी. पण विसरून चालता येणारे अजून जर पाहिलं पण खेळू कक्षामध्ये दिनेश सारखा डावकरा फलंदाजाला थांबवलंय आणि इथं मात्र नितीनला पाचारण केलंय. पण नितीन खराब फटकेबाजी करताना पाहतोय. अजून एक अप्रतिम क्या बात आहे. काय म्हणशील संदेश पाटील, ज्या प्रकारे चेंडू सोपवलंय देवीदासकडे संघनायकाने आणि त्यावर मला खरं उतरलंय की लागोपाठ 3 चेंडू जर निर्धाव टाकले गेले, काय अप्रतिम गोलंदाजी करताना देवीदासच्या माध्यमातून. 9 चेंडू 26 असं समीकरण. इथं मात्र थोडंसं नाखुश असेल नॉन स्ट्रायकर फलंदाज शरद दादा भोईर. ज्या प्रकारे इथं मात्र नितीन फटकेबाजी करतोय, आतापर्यंत कुठल्याही प्रकारे बॅटवर चेंडूला घेता आलं नाही.
तीन अप्रतिम चेंडू हाताळला गेला देवीदासच्या माध्यमातून. अजून एक चेंडू पण यावेळेस पात्र पाहिलंय आपण, नियंत्रण नव्हतं, बाहेर चेंडू जाणारा. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पुढे सरकते पाहतोय आपण 18. अजून 9 चेंडू. जय हनुमान सरवली संघाचा संगणक आणि जय हनुमान गोवे संघाचा कर्णधार. चला आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय, त्याचं आपण पालन करायचंय. गावदेवी पिंपळगर संघासाठी हा सामना जिंकणं जरुरी आहे, कारण की पाहतोय आपण आतापर्यंत त्याची गुणाची पाठी जर पाहिली आपण कोरी आहे, आणि इथून मात्र जर सामना जिंकलाय तर निश्चित मात्र समोर टिकून राहील या स्पर्धेमध्ये. पण इथं मात्र जर सामना जिंकलाय जेवढा सरवली पाटा संघाने तर मजबूत स्थिती होईल. गोलंदाज देवीदास एक अप्रतिम षटक हाताळताना पाहतोय. आता मात्र आक्रमण करावं लागेल इथून. यावेळेस पाहता प्रत्येक चांगला चेंडू, काय घडले पाहिजे. गली रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीची इथे मात्र मागणी करेल काय आणि धोकादायक ठरू शकेल. फक्त आणि फक्त लेग बायच्या स्वरूपात एक धाव. या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 19. आता मात्र सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते 8 आणि धावा बनवायला लागेल. इथून मात्र 24. पूर्णपणे या सामन्यामध्ये वापसी करून देत आपल्या संघाला गोलंदाज देवीदास. वेगवान गोलंदाज म्हणजे ओळख आहे या संघामध्ये. यास मात्र टर्न करण्याचा प्रयत्न होता, निश्चित दुसऱ्या धावीची मागणी तर मात्र करणार आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. तिसरी धाव पूर्ण होईल काय पाहायचंय, कारण की दोन्ही फलंदाज पाहतोय आपण, आणि या 3 धावा पूर्ण. या 3 धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 22. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 7 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि इथून मात्र धावा बनवायला लागेल 21. या चेंडूवर षटकार किंवा चौकार मारावा लागेल, कारण की पूर्णपणे वापसी करून देतोय या षटकामध्ये गोलंदाज देवीदास. धावसंख्या आतापर्यंत 22 झालाय आणि 43 धावांचा पाठलाग करताय. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ जो आहे लगभग समाप्तीच्या मार्गावर आले सुनील पवार. निश्चित चांगली गोलंदाजी इथे मात्र देवीदासच्या माध्यमातून. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे सरवली पाटा संघासाठी. राईट अमोर द विकेट. जॉस पाथा फुलचा फटका पाहतोय आपण मिड विकेट एजंटकडे. आणि यावेळेस पाहता पाहता आपण पंचाचा बोट आकाशाकडे, आणि इथं मात्र धावचीच्या स्वरूपात नितीन बाद. तर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावांचं लक्ष स्वीकारताना आपण पाहतोय. 3 बाद धावफलकावर धावा आहेत त्या 23. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण, जाऊया डीजे कडे. थांबवतो मी डीजे मॅन आपल्याला, कारण की दोन्ही संघांचा आम्ही टॉस करून घेणार आहोत. तर प्लीज दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जय हनुमान सरवली आणि जय हनुमान गोवे या दोन्ही संघामध्ये पुढील लढत असणार आहे. दोन्ही संघ कर्णधार आपण व्यासपीठाची संपर्क साधायचा, आपला टॉस आम्ही करून घेणार आहोत, कारण की शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. तर आपण दोन्ही संघ कर्णधार प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 20 धावांची गरज आहे. 6 गेंदों में 20 रन चाहिए जीतने के लिए. और नए बल्लेबाज दिनेश मात्र स्ट्रायकर फलंदाज शरद भुईर असतील, त्यांच्या माध्यमातून पाहूया किती धावा जमा करत आहेत. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे, कारण की प्रत्येक चेंडू मागे 3 धावा 2 धावा देखील घेतलेल्या आहेत.
निश्चित बरोबर सांगितलं आपण. आता मात्र सामना एक रंगतदार स्थितीमध्ये आहे, कारण की जेवलेना तर सरोलीपाडा संघाचा दिनेश कधी पण पलटवार करू शकतोय. महेश षटकातील पुढील चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता, पण तसं बॅटवर आले नाहीये. स्ट्राईक दिली दिनेश याला. एक चांगला मी म्हणेल एक बायचा इशारा करतात पंच. एक्स्ट्राची मदत धावसंख्या झाली आहे धावपलकावर 24 धावा 24 रन. आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य, जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं. कारण की मित्रांनो, आपण जेव्हा जिंकता तेव्हा आपल्या चेहऱ्यावर निश्चित स्माईल असते. हारणाऱ्या संघाचं निराश आपण पाहतोय चेहरा. मात्र खेळ आहे, क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये हार जीत तर होत असतं नेहमी. पाहूया कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हसत जाईल, कोणता संघ निराश जाईल. मात्र क्रिकेट दोन्ही संघाने चांगला खेळले आतापर्यंत. 5 चेंडू आणि 19 धावा. 5 गेंदों में अभी भी 19 रन चाहिए. ये कड़ा मुकाबला आज के दिन का पहला. षटकातील पुढे चेंडू महेश व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी करतोय. उंच पुरा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडस स्पीडअप करायचं आहे. या वेळेस बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला अपील केली जात आहे जोरदार. मात्र भाऊ पाटील काय इशारा करतात पाहूया. यस, आउट झालेला आहे फलंदाज. झेलच्या स्वरूपात बॅटची कडा घेऊन सरळ इष्टिकाच्या हातामध्ये गेला होता आणि इथे मोठं मास गलाला लागलं, मी असंच म्हणेल. कमॉन डीजे. डीजे मॅन थोडासा आहेत, चहा नाश्ता करत आहेत. वेळ मिळाली तर डीजेचा आवाज देखील मिळत आहे. संकट काय असतो ते आज जयबुलना सरोली पाडाला संघाला इथे पाहायला मिळाले. कारण की 4 चेंडूचा खेळ राहिलाय, 19 धावा राहिल्या समोर. निश्चित अजून रतन हा मात्र फलंदाज खेळपट्टीवर आला नाहीये आणि ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फटकेबाजी केली होती आणि त्या मात्र संघर्ष स्थितीमध्ये येऊन फसलेला आहे. जबलनाथ सरोलीपाडा संघ पण अजून सामना संपला नाही, कारण की पाहतोय आपण नवीन फलंदाज खेळपट्टीवर गौरव येतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज महेश अप्रतिम षटक हाताळताना पाहतोय आपण. अंतिम षटक आहे. 4 चेंडू 19 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. याच पाहता परत एका चांगल्या लेंथवरचा चेंडू आणि आता मात्र जवळपास पराभवाच्या छायाकडे जाताना पाहतोय आपण. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाला 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता आहे. पण चेसिंग कंपल्सरी म्हणजे 3 षटकार जरी इथं मात्र मारल्या गेले तरी सामना जिंकू शकणार नाही. परत एक चांगला चेंडू, बाउन्सर चेंडू टाकला होता. यावेळेस पाहतोय आपण आडा बॅटिंग खेळायचं होतं. पवार, मी एकच सांगेल, या मॅच मध्ये जयबुलना सरोलीपाडा संघाचं काय चुकलं तर एक मी सांगेल, फलंदाज होते आपल्याकडे, मात्र त्यांना वेळेवर उतरला नाही ग्राउंडमध्ये, ही परिस्थिती पाहायला मिळते आहे. यावेळेस पाहता बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागून फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि फक्त 1 धाव. तर आपण टॉस करून घेऊया लगेच. या तर गोलंदाज सज्ज होताना पुढचा चेंडू. यावेळेस पात्र लाईन चुकीची, डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. महेश एक जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळाली. मी शेवटचा कॉल करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. यावेळेस पाहतोय चेंडू बॅकवर्ड पॉईंट डिव्हिजनकडे जातोय आणि तोपर्यंत फक्त धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला नाही. आणि याचबरोबर पाहतोय की सामना इथं मात्र जिंकलेले खातं उघडल्या गेलं गावदेवी पिंपळकर संघाच्या माध्यमातून 2 गुणासह पाहतोय आपण. आणि सामनावीर ज्यांनी अप्रतिम फटकेबाजी केली आपल्या संघासाठी तो म्हणजे गुणेश. तर निश्चित एक मोठेपणा इथं मात्र पाहतोय खेळाडूवरती. तर सामनावीर इथं मात्र पाहतोय आपण देवीदास असं त्याचं म्हणणं आहे. मैदानाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय की खरा सामनावीर ज्यांनी पूर्णपणे सामना आपल्या संघासाठी झुकून दिले. आणि जय भोलेनाथ सरोलीपाडाचा रतन आपल्याला सुद्धा यायचे व्यासपीठावर. अगदी बरोबर, मी दोन्ही खेळाडूंना बोलवत आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. व्यासपीठावर उपस्थित अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे
अतिशय जबरदस्त क्रिकेटर कबीरदादा ठाकरे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण व्यासपीठावर देणार आहोत. तर मी विनंती करतोय कबीरदादांना की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी, सुंदर अशी ट्रॉफी, प्रीमियर लीगची पहिली ट्रॉफी आपण देत आहोत. त्यानंतर रतन, आपणास देखील मी विनंती करतो की आपण देखील या. आपल्याला देखील कालच्या दिवसात ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. यस, रतन येत आहेत आणि दोन्ही संघामध्ये आपण टॉस देखील करून घेणार.